मैत्रिणीने दिलेलं पंचपक्वानाचं ताट बाजूला ठेवून मी फुल कॉन्सन्ट्रेशन फळांकडे केलं, कारण आज आहे माझा उपवास. नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियांका. मी आज इतक्या लवकर उठले की आमच्या यांना आश्चर्याचा धक्काच बसला. पण खरं सांगते, आजचा दिवस खास आहे, कारण आज आहे हरतालिका. ज्यांच्यासाठी उपवास पकडला होता त्यांच्यासाठी स्वयंपाक करून ठेवला. मांडामांड करून भोळी भाबडी पण मनोभावे अशी पूजा करून घेतली. हरतालिका म्हणजे स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते याचं एक उत्तम उदाहरण. जसं देवी पार्वतीने कठोर तपश्चर्या आणि उपवास करून भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त केलं, तशी आजची आधुनिक स्त्री जी सगळ्या जबाबदाऱ्या पार पडून स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटते आणि ते मिळवतेच. खरं तर उपवास म्हणजे बॉडीला जरा डिटॉक्स करणं, पण उपवास म्हटलं तर नॉर्मल दिवसांपेक्षा जरा आपण जास्तच खाऊन घेतो, नाही का? आमच्या घरातली पूजा आटपून आम्ही गेलो आमच्या मैत्रिणीच्या घरी. मैत्रिणीच्या घरी पोहोचल्यावर तिथेही आम्ही पूजा केली, कथा ऐकली, आरती केली आणि आमच्या दोघी मुलींनी देखील आरती केली, कथा ऐकली. कारण कसं आहे ना, आपल्या परंपरा, श्रद्धा, संस्कृती जपणं आणि आपल्या पुढच्या पिढीला याचं महत्त्व पटवून देणं हे देखील आपल्याच हातात आहे. पूजा, आरती, फळांचा नैवेद्य या सगळ्या गोष्टी आटपून आम्ही वळलो आजकालच्या ट्रेंडिंग गोष्टीकडे, अर्थात आमच्या फेवरेट गोष्टीकडे, ते म्हणजे आमचं फोटोशूट. खूप मज्जा येते फोटोज काढताना, हो की नाही? तर हा होता माझा पहिला व्लॉग. थोडा श्रद्धाळू, थोडा कॉमेडी. भूलचूक माफ. तुम्ही हरतालिका कशी साजरी केली हे मला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. आणि हो, उपवास करणाऱ्या सगळ्या देवींसाठी एकच मेसेज: स्ट्रॉंग रहा, हसत रहा, स्टे ब्लेस. बाय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.